दिल्लीतील जंतर मंतरवर झालेल्या नीट पेपर फुटी विरोधातील आंदोलनाचे पडसाद आता महाराष्ट्राच्या राजकारणातही उमटू लागलेले आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या आंदोलनाला केवळ विद्यार्थ्यांचा लढा नसून जनतेच्या मनातील सरकार विरोधातील वाढत्या असंतोषाची सुरुवात असल्याचं म्हटलेलं आहे। आंदोलक विद्यार्थ्यांवरील कारवाई, कोचिंग क्लासचा वाढता प्रभाव, शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांवर त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। तिथे आलेले सगळेच विद्यार्थी हे काही नीटचे विद्यार्थी नव्हते, पण जे विद्यार्थी, जे तरुण तिकडे जे आले होते, तो त्यांच्यामधला जो राग आहे तो मला असं वाटतं सगळा सभोवतालचा सगळा राग तिकडे बाहेर आला आणि तो ह्याच्या पुढे अजून जोरात जास्ती मोठ्या पद्धतीने बाहेर येईल। म्हणजे जंतर मंतरवरती झालेलं आंदोलन ही सुरुवात आहे, कळलं का? ते आत्ता आंदोलन शांत आहे किंवा, परंतु राग, सरकारबद्दलचा राग ज्या वेळेला अशा प्रकारे बाहेर येतो, कारण हे आंदोलन घराघरात शिरलं। ज्या वेळेला त्या तरुणांना, ज्या विद्यार्थ्यांना मारलं, बरं का, आणि प्रत्येक आई वडिलांना असं वाटलं, प्रत्येक आजोबा आजींना असं वाटलं की बाबा माझ्या पोराला मारलं। सरकारच्या विरोधामधली सुरुवात आहे नाही हे शेवटी जनता ठरवत असते। त्याच्यामुळं जनतेनं अनेक वेळा सिद्ध महाराष्ट्रामध्ये करून दाखवलेलं आहे की जनता महायुतीच्या सरकारसोबत आहे। आणि मी मागच्या वेळी देखील सांगितलं आहे, या सगळ्या बाबींमध्ये कुणीतरी राज ठाकरे साहेबांचा कोणीतरी फार मोठा गैरसमज करून दिलेला आहे आणि राज ठाकरे साहेबांच्या सोबत राहून काही लोक स्वतःचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत। यामध्ये आपल्याला माहीत असेल की महानगरपालिकेला मनसेसारख्या अतिशय चांगल्या पक्षाचं नुकसान झालेलं आपल्याला बघायला मिळालं, परंतु मनसेच्या खांद्यावर चढून अनेक लोकांनी स्वतःची विजयी हंडी फोडली। त्याच्यामुळे कोणीतरी राज ठाकरे साहेबांचा गैरसमज करतंय आणि त्या गैरसमजातनं स्वतःचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतंय।